Hey guys, it's Riya Kadam here. Welcome back to my channel with another new vlog. So आज आम्ही चाललोय मोठी मम्मी आणि मोठे पप्पांकडे त्यांना भेटायला. खूप महिने ना रे, खूप दिवस महिने झाले आम्ही त्यांना भेटलोच नाही, फक्त कॉलवर बोलतो. म्हणून आज आम्ही चाललोय त्यांना भेटायला. सो तुम्ही पण चला आमच्या सोबत. सो मी पुढे जातीये कारण कॅश काढायची आहे ATM मधून. सो मी चालली आहे. पूर्वा पाठवून येणार आहे. का लागलं इथे? पूर्वा पाठवून येणार आहे. सो लेट्स गो. हां, इथेही बोलते भेळ खाऊशी वाटते यार. पण खरंच यार, इथे ना भेळवाल्यांची भेळचा एवढा वास येतो ना. जाताना भेळ घेऊन जाऊ. सॉरी यार, ॲक्च्युली आम्ही ना बाहेर आहे ना, तिकडे कटलेटवाला आहे यार. आत्ता हिने मला दाखवलं. मी हिला बोलली जाताना खाऊ आपण, तर ही लगेच बोलते अरे आज थर्सडे आहे. माझ्या लक्षातच नव्हतं थर्सडे आहे ते. तर जाऊ आपण, बघू तिकडे काय बनवलं आहे खायला. तिकडे जाऊन खाऊ मस्त काहीतरी. खूप गरम होतं आहे तरी आम्हाला गाईज. नंतर बोलते खूप दम लागलाय मला. अरे ही आणि ताई नुसते हसतच असतात माझ्या व्हिडिओमध्ये, काय बोलतच नाही. जाऊ द्या. फायनली आम्ही आता पनवेल स्टेशनला आलो आणि किती गर्दी आहे ना, मी तुम्हाला दाखवते. खूप गर्दी आहे गाईज, प्रचंड गर्दी. अजून आम्हाला तो ब्रिज चढायचा आहे. ही आधीच थकली ब्रिज बघू ना. माझा रोजचा होता तो आधी. होता ना, नाही आता पण सवय आहे मला ते रोज चढायची ब्रिज. ॲक्च्युली मोस्ट ऑफली लोक ना गावी निघालेत ना, म्हणून पण गर्दी आहे इथे आता. गावावरून आलेत ही लोक. गावावरून आलेत काही लोक चालले पण असतील. आय थिंक त्या गावच्या साईडला त्या प्लॅटफॉर्म आहेत ना, तिथे ट्रेन आलेली आहे म्हणून इतकी गर्दी आहे. आता ब्रिज चढून एवढा तिकडे जायचंय. पार करून आम्हाला 7 समुंदर पार करके जाणे आम्ही. आय मीन 2 किती हे लागतात रे इथे, भरपूर. लेट्स गो नाव. माझा लिंबू सरबत देतात ते काका, आणि ही पैसे देते म्हणून मी हिला बोलते. नाहीतर ही बोलली असती ना माझ्या पैशानी, मी हिला सरळ घेऊन गेली असती. कसं आहे? ऑफकोर्स मस्तच लागणार कारण थंड आहे ना थोडा. बेकार गरम झाली यार. आत्ताशी आम्ही पोचलो. आता खूप चालायचं आहे, म्हणजे 5 मिनिट्स डिस्टन्सवर आहे. आता चालत जायचं म्हटलं. इथे ग्रीन व्हॅली बोललं जातं इथे. हा त्याचा मेन गेट आहे पूर्ण ग्रीन व्हॅलीचा. तरी हवा येते, तर बरं वाटतंय खाली. आता घरी गेल्यावर तिकडे हवा पास होईल की नाही काय माहिती. चालायचं आहे अजून, चालायचं नाही पुढे. तिथे पुढे ना अमोल अंकल राहतात, मी तुम्हाला दाखवते. चला. कारण लास्ट टाईम आम्ही आलेलो ना, तेव्हा आम्ही गेलेलो त्यांच्याकडे. ते आम्हाला बाय करत होते. इथे राहतात ते. थांबा दाखवते तुला. बरं लक्ष. मग हे बघा इथे ही वाली विंडो आहे ना. हां, ती मॅक्सी आहे ना पिंकवाली. ते ब्लू टी शर्ट आहे ना, ते अल्पेश अंकल. तुला बरं अल्पेश अंकलचं शर्ट आहे ते. पोरी आलेत, त्यांच्या पोरी आलेत. आता जस्ट आलोय. हा लय थकली आहे यार.
थकली मी. एवढ्या टाकून झोपलेत बघा. दाखव इकडे. एवढं ऊन गरम झालं काय कशी आहे विचारते. जोरात पाय सडकला काळ कसा पुढचे हल्ले फ्रेश झाली. फ्रेश होते गाईस. तोंडावर पाणी वगैरे मारते. नाही बस झालं एवढंच. खूप झालं. तोंडावर पाणी मारते, थोडं फ्रेश होते आणि मग आपण बसू आणि गप्पा मारू. कोथिंबीर मिरचीची चटणी. तर इथे मस्त असे कटलेट बनतायत. यार जाम गरम झाली का. हळूहळू एक एक बनवते. पोहे भिजवलेले का आधी? ओके, पोहे भिजून ठेवलेले मस्त अशी. वाचले तर पाहिजेत घेऊन जायला. प्रियताई मिस यू. बिचारी जर तू जॉबला नसती गेली ना आज तर तुला पण घेऊन आलो असतो. तीच आम्हाला घेऊन आली असते. मग जेवण तरी सांगायचं किंवा खिचडी भात करू. खिचडी बनवत. कसली भात नाही ग काय होत. वाव, फक्त आणि फक्त माझ्यासाठी दिल बनवलाय. इतकं प्रेम. तळायला तुम्हाला ही बनवेल, तू तळ जा. नीट कर, समजलं? हसू नकोस. मोठी आहे ती बारीक कर जरा. बघू आपण चटणी खाऊन. तिखट आहे ते नाही तिखट ना. अरे नाही ग, फुटणार नाहीत ते. जास्त तेलात तळायचे होते ना. मग नको बाई, तेल वाया. याच्यात बरे नाही. त्याच्यात मी कशी पण माहिती आहे ना तळते. भीती वाटते. आपलं पहिलीच वेळ मी केले होते. फर्स्ट टाइम माझ्यावर ट्राय देते. ही रेसिपी जी बाई खाणार आहे तिला दाखवली बरी. येस, मी त्यांची कदर करते. मला माहिती होतं त्यांना पानं आवडतात, तरी ते मला विचारत नाहीत, मला फोन नाही करत. बघू द्या. बिस्किटचे पुढे आणलेत कारण हिचे दात फुटणार होते म्हणून. आणि पानं, पानं आणली आहेत. मग घ्या. सुपाक्षात राहा तुम्ही कोणती खातात ती. म्हणून मी नाही आणली. मी फक्त जाता जाता सुपारी म्हणजे पानं घेतली फक्त. आणि 2 बिस्किटचे पुढे हे इथे ठेवले. पार्लेजी आणले म्हणूनच आणलं. पार्लेजी यांना आवडतं म्हणून पार्लेजी आणले. आणि तेल यांचा खाऊ आणले. बरोबर पानं आणलीत ना. हा, माणूस बोलतो आणलंय ते बघ आणि बोलतात लय काळी पानं आणली आहेत. खायची तर खावा, नाही तर ठेवून द्या. तर खावा नाही तर ठेवून द्या. तर इथे मग आहेत कटलेट.
आणि इथे स्पेशल माझ्यासाठी हार्टवाला कटलेट दिलाय. तो दिसतोय. येस दिसतोय ना ग. हे बघा मस्त रेडी आहे चटणी. तर आता इथे मस्त घावणे आणि चटणी दिली आहे खायला. असते काय काहीतरी बोल. मस्त घावणे लागतात. घावणे भारी लागतात. मस्त घावणे दिलेत. आणि चटणी त्यासोबत कशी लागते रे. चांगली लागते. पुरी नसतं ना. मस्त लागतंय. आता एक रेसिपी बघायला भेटेल चटणीची. आम्हाला भाजी नसली तरी चालेल. हा भाजी नसेल तरी मस्त तांदळाच्या भाकऱ्या थापायच्या गरम आणि त्या चटणी सोबत खायच्या. खारटी चटणी. तुमच्या कोकणात तर मस्त आमचं जेवण झालेलं आहे म्हणजे खाऊन झालेलं आहे. आणि आता आम्ही खारटी चटणी बनवतोय. ती आमच्या चिपळूण रत्नागिरीत वगैरे नाही, चिपळूण भागातली फेमस आहे. चिपळूण भागातली फेमस चटणी आहे खारटी चटणी. ती भाकरीशी चपातीशी भाताबरोबर खाऊ शकतो. भाकरी चपाती म्हणजे काय भाजी नसेल ना तर आपण चटणी खाऊ शकतो. आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला आता दाखवते काय काय आहे. नाही मी दाखवते नाही सांगते. हे बघा इथे मिरच्या आहेत. ह्या कोणत्या मिरच्या आहेत. संकेश्वरी मिरच्या आहेत. थांबा गाई. संकेश्वरी मिरच्या आहेत. लसूण आहे आणि हे धने आहेत. धने 12 ग्राम आहेत ना. आणि मिरची 50 आहे. मिरची 50 ग्राम आहे आणि 35 ग्राम लसूण आहे. 12 ग्राम धने आणि खोबरं किती आहे तिथं देणार आहे. खोबरं 50 ग्राम. खोबरं 50 ग्राम. तर एवढं साहित्य लागतं. अजून काय लागतं त्याचे. आणि तुम्हाला जर कमीत कमी करायचे असेल तर ह्याच्या हिशोबाने निम्मी करून करू शकतो. अच्छा ह्याचे थोडं म्हणजे 25 ग्राम मिरची घ्यायची. जर तुम्हाला कमी करायची असेल तर 25 ग्राम मिरची घ्या. 35 आहे ना. 13 दुनी 26 15 दुनी 15 ग्राम लसूण घ्या. 6 ग्राम धणे. 6 ग्राम धणे आणि खोबरं 25 ग्राम. जेवढी मिरची घ्याल ना तेवढंच खोबरं घ्यायचंय. नाही कमी घेतलं चालेल. आपण तिखट नको म्हणून करतो. तिखट जास्त तिखट नाही आवडत. कोण एवढं तिखट खात नाही आमच्याकडे. आवडीने खाता. हा म्हणून थोडंसं म्हणजे गोडच ठेवायचं. आम्ही कोकणी सिरियसली आम्ही नाही तिखट खात. आम्हाला आवडत नाही जेवणात एवढं. खाल्लं तरी आता इथे झोपायची तयारी चालू व्हायची यार. वरसर ते धुतलेले आहे बघ. आणि हे एवढं मन लावून व्हिडिओ बघता येत नाही. एवढं मन लावून. तर इथे मस्त आता सगळं साहित्य रेडी आहे आपलं. धने मिरच्या खोबरं आणि हे लसूण आणि मीठ बाकी आहे तर मीठ आणते. मीठ किती मीठ टाकायचं ते आपल्यावर आहे. ते चवीनुसार बघून आपण करू शकतो कमी जास्त. ओके पण तुम्ही आधी कमीच टाका मीठ. परत जास्त झालं तर मग खराब होईल लागते चटणी. सो एवढं आपलं साहित्य रेडी आहे. तर आता पुढे काय करायचे प्रोसेस ते मी तुम्हाला दाखवते. वाटायचं आहे हे मिक्सरला. ओके हे मिक्सरला वाटायचं आहे. किती म्हणजे एकदम बारीक पेस्ट होईपर्यंत. आता पहिले आपण धना पावडर मीठ आणि आता पहिल्या वेळेस वाटण्यासाठी काय घ्यायचं मिक्सरच्या भांड्यात. धना पावडर धना मिरची आणि मीठ. ओके धना मिरची आणि मीठ. आधी एवढंच बारीक करायचं. मिरची मीठ आणि धने. खोबरं आणि लसूण खोबरं नंतर टाकायचं म्हणजे मिरची हे बारीक झालं आणि लसूण लास्टला टाकायचं. लसूण इतकं पण बारीक नाही करायचंय. तर मस्त आधी धने मीठ आणि काय आपलं मिरच्या ना. कसल्या मिरच्या आहेत त्या. संकेश्वरी मिरच्या. संकेश्वरी. त्याच्यात तुम्ही थोडीशी काश्मीरी टाकली तर ती लालपणा येण्यासाठी चालते. बरं ती तिखट नाही लागत ना. पण नाही ती नाही. ओके तिखट नाही लागणार. मिक्स टाकली ना. मला तर ती आवडते. मी तर कमी तिखटसाठी मला तीच बरी वाटते. ओके तर इथे वाटून घ्यायचं हे. तर कसं वाटायचं ते बारीक करायचं. हा काय करायचं सांग. थोडं अजून एकदा बारीक करायचं. ओके थोडंसं बारीक करायचं अजून. माझ्या हात. तर इथे झालंय वाटून. आता त्याच्यात काय टाकायचंय खोबरं. आता खोबरं टाकून वाटायचंय. आणि इथे मम्मीचा व्हिडिओ कॉल.
तर इथे खोबरं टाकलंय आता आणि खोबरं टाकून मस्त वाटून घ्यायचंय. तर खोबरं पण वाटून झालंय. आता लसूण, आता मी लसूण आणून देते. पकड, तुला मी शिकवते व्हिडिओ कसा बनवायचा. तर इथे लसूण पण टाकते मी आणि आता लसूण टाकलंय. आता लसूण खुर्शी सोबत वाटायचं. बघूया आधी कमी पडते का. तर इथे लसूण पण टाकलाय आणि झाली चटणी. आता थोडी फिरवते लसूण, बघूया आता टेस्ट बघू. हा लय भारी वास येतोय. पण आला ना, आला. परत एकदा वाटून घेऊ. म्हणजे जर लसूण असं थोडासा नसेल, म्हणजे मोठे मोठे असतील ना लसूण, वाटले नसेल तर परत वाटा. बरोबर, चांगले लागते. बरोबर आहे, परफेक्ट आहे. थोडंसं मीठ पाहिजे मला वाटतं, है ना. हवंय मीठ, हवंय मीठ हवंय. बनी पेप्सी काढ, मीठ हवंय, है ना. तर मीठ पाहिजे, मीठ टाकायला टाकते. मीठ पाहिजे. खारट झालं तरी चालते. नावच खारटी चटणी आहे पण. सो ते तुम्ही लसणाची खाता ना मसालेवाल्याकडे? नाही, मी नाही खाल्लं. ते बनते मस्त. परत सगळेच झटकीपट रेसिपी आहे. तुम्ही पण ट्राय करा. जर घरात भाजी नसेल तर चटणी खावा. ऍड करते, ऍड. तुम्हाला जर पाहिजे असेल ना चटणीची ऑर्डर वगैरे, तर मी नंबर देते मम्मीचा, ती बनवून देईल तुम्हाला. हा, तेच घरगुती मसाल्याच ऑर्डर देईल. ऑर्डर द्या तुम्ही, मी कॉन्टॅक्ट नंबर देते खाली, त्याच्यावर फोन करा. हा, तिळाची चटणी का भेटते आपल्याकडे. आता ते पाण्याच्या देतात ग. शेंगदाणे आपण भाकरी, चपाती, भात, दही घेतलं तर दह्याबरोबर ताकीत. अगदी याच्यात मीठ वगैरे थोडं जास्तच असतं. हा, त्याच्यामुळे तुम्ही खाऊ शकता. येस, मस्त अशी चटणी बनलेली आहे, रेडी. ज्याच्या तोंडाला चव. आता मी मस्त घरी घेऊन जाणार आहे ही चटणी. आणि मी जेव्हा जर काय चपाती भाजी काय खायचं मन नसतं ना, गप चटणी घ्यायची थोडीशी नावाला आणि लावून लावून खायची भाकरी सोबत, चपाती सोबत. ते वेगळ्या मिरच्या वेगळ्या असतात त्या, म्हणून वाटतं तसं होतं. तर झालेली आहे चटणी पण. आता आम्ही मस्त बसू जरा वेळ, गप्पा टप्पा मारू आणि मग आम्ही निघू थोड्या वेळाने. आता किती वाजले? 5, 5:30 होतील आता, 15 मिनिटात. आता आम्ही चाललोय घरी. मस्त आराम केला थोडासा, पूर्व थोडा वेळ झोपलेली मी, मम्मी पप्पा, आम्ही गप्पा मारत होतो. आता घरी जातो मस्त. तर ट्रेनला गर्दी पण भेटेल. आता किती टाइम झाला आहे? 6:30 झालेत. सो लेट्स गो. चल, काहीतरी घेऊन येईल. ती बोलत होती वजडी घेऊन येईल, कारण मला वजडी खायची आहे. सो ती बोलली ती घेऊन येईल आणि मग इकडे साफ वगैरे करेल मम्मी आणि मग बनेल. तेव्हा पण मी तुम्हाला रेसिपी दाखवेल. आणि 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 तेव्हाच आमचं येणं होईल आय थिंक. आता येऊ आम्ही, म्हणजे श्रद्धाताई येईल तेव्हा. सो ती हा व्हिडिओ बघत असेल तर प्लीज वजडी घेऊन ये येताना. सो गाईज, घरी जाऊन बोलू आपण. मी फ्रेश झालो, मी पूर्वा, आणि नंतर मग जेवलो. आणि आता जस्ट जेवण झालंय आणि मम्मी आता बसली आहे इथे, बघते काय काय पाठवलंय ते. तर बघा, आज मम्मी दिसलीच नाही ना पूर्ण व्लॉगमध्ये, आत्ता दिसते. एवढंच पाठवलंय. बेसन पीठ पाठवलंय बहिणीने, घरी दळलेलं. हा, आणि ही खारटी चटणी आहे, जी रेसिपी तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि ही तिळाची चटणी आहे. येस, बहिणी म्हणजे माझी मोठी जाव. येस, त्यांनी पाठवलेला, गेलेल्या रिया आणि पूर्वा त्यांच्याजवळ पाठवलं.